आप सभी को मेरा प्रणाम। ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार। तो बच्चों, आज हम 9वीं कक्षा से संबंधित अधिगम पुनर्प्राप्ति के बारे में कुछ जानकारी हासिल करेंगे। तो चलिए देखते हैं। तो बच्चों, वीडियो शुरू करने से पहले आप सबसे विनती है कि हमारे यूट्यूब चैनल सुज्ञानवाणी SN TV सुज्ञानवाणी इसे जरूर सब्सक्राइब करें। ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸುಜ್ಞಾನವಾಣಿಯನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ। तो चलिए देखते हैं। 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ಕಲಿಕಾ ಫಲ 8 ಚಟುವಟಿಕೆ 2 ಕಲಿಕಾ ಹಾಳೆ 8.3 ರಿಂದ 8.4 9वीं कक्षा हिंदी अधिगम पुनः प्राप्ति सीखने के प्रतिफल 8 गतिविधि 2 अभ्यास 8.3 से 8.4 तक। तो चलिए शुरू करते हैं। गतिविधि 2 चित्र देखकर विषय का वर्णन करना। ಚಟುವಟಿಕೆ 2 ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿ ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಆ ವಿಷಯದ ಕುರಿತು ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹದ್ದು। ಮಕ್ಕಳೇ, ಹಾಗಿದ್ರೆ ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡೋಣ। अभ्यास 8.3 चित्र के आधार पर निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಆ ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಚಿತ್ರಕ್ಕೆ ಆಧಾರವಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಕಲಿಕಾ ಹಳೆ 8.3 तो चलिए चित्र देखते हैं। तो बच्चों, एक बार गौर से देखिए चित्र। चित्र में कौन कौन है, क्या कर रहे हैं, उसे ध्यानपूर्वक देख लीजिए और चित्र के आधार पर दिए गए प्रश्नों का उत्तर लिखना है। तो चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं। ಮುಂದೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನೋಡೋಣ। पहला प्रश्न है, आपने कभी सर्कस देखा है? ನೀವು ಯಾವಾಗಲಾದರೂ ಸರ್ಕಸ್ ಅನ್ನು ನೋಡಿದ್ದೀರಾ? उत्तर है हाँ मैंने सर्कस देखा है। ಹೌದು, ನಾನು ಸರ್ಕಸ್ ಅನ್ನು ನೋಡಿದ್ದೇನೆ। तो अगला प्रश्न है, क्या आपको सर्कस पसंद है? ನಿಮಗೆ ಸರ್ಕಸ್ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತಾ? हाँ मुझे सर्कस बहुत पसंद है। ಹೌದು, ನನಗೆ ಸರ್ಕಸ್ ತುಂಬಾನೇ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ। तो अगला प्रश्न है, इस चित्र में जोकर क्या कर रहा है? इस ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಜೋಕರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? उत्तर है इस चित्र में जोकर लोगों को हंसा रहा है। ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಜೋಕರ್ ಜನಗಳನ್ನು ನಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। तो अगला प्रश्न है, इस चित्र में बंदर क्या कर रहा है? ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೋತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? इस चित्र में बंदर नाच रहा है। ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕೋತಿ ನೃತ್ಯವನ್ನು ಡ್ಯಾನ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಕುಣಿತಾ ಇದೆ। अगला प्रश्न है, किसी सर्कस का वर्णन अपने शब्दों में कीजिए। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸರ್ಕಸ್ನ ಕುರಿತು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ। ನಾನಿಲ್ಲಿ ಒಂದು ಜಂಬೋ ಸರ್ಕಸ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಂಪನಿಯ ಸರ್ಕಸ್ಸನ್ನು ನೋಡಿದ್ದೆ। ಸೊ ಅದರ ಕುರಿತು ನಾನು ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ನೀವು ಯಾವ ಸರ್ಕಸ್ಸನ್ನು ನೋಡಿರ್ತೀರ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ನೀವು ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಇದು ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ। तो इस प्रकार आप वर्णन कर सकते हैं कि मैंने एक बार शिकारीपुर में जंबो सर्कस नामक कंपनी का सर्कस देखने गया था। उस सर्कस में आदमी, औरत, पशु पक्षियाँ या प्राणियों ने अपने अपने विविध प्रकार के करतब दिखाया। कुछ जोकर लोगों ने नृत्य दिखाकर हमें बहुत हंसाया। एक जादूगर ने कमाल का चमत्कार दिखाकर हमें बहुत आश्चर्यचकित किया। कुछ लड़कियों ने एक ही चक्र की साइकिल चलाकर हमें चौंका दिए। हमने देखा एक तोता ने लोगों के साथ हिंदी भाषा में बातचीत कर रहा था। उसे देखकर मुझे बहुत आश्चर्य और आनंद हुआ। हाथियों ने फुटबॉल खेला और क्रिकेट भी खेला। सर्कस में हमें
एक शेर दिखाया, वह बहुत बड़ा था। उसे देखकर मुझे बिल्कुल डर लगा। वह शेर अपने मालिक के आज्ञानुसार जलते हुए रिंग में से छलांग मारते हुए बाहर आया। सर्कस के कुछ लोगों ने कुएं में मोटरसाइकिल चलाकर कमाल किया। तो जंबो सर्कस देखकर मुझे बहुत आश्चर्य और आनंद हुआ। तो इस प्रकार आप क्या कर सकते हैं, किसी एक सर्कस के बारे में अपने ही शब्दों में ವರ್ಣನ कर सकते हैं। ಈ ರೀತಿ ನೀವು ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಸರ್ಕಸ್ನ ಕುರಿತು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए अगला अभ्यास। अभ्यास 8.4 कलिका हाಳೆ 8.4 चित्र के आधार पर निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए। ಚಿತ್ರದ ಆಧಾರವಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं। ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದೆ ನೋಡೋಣ। तो बच्चों यहाँ पे एक चित्र दिए गए हैं, आप एक बार गौर से देख लीजिए। ಚಿತ್ರವನ್ನು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜಾತ್ರೆಯ ಸನ್ನಿವೇಶದ ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ನೀವು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡಿ। तो चलिए पहला प्रश्न है, आप कभी मेले में गए हो? जी हाँ, मैं मेले में गया हूँ। ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರಾ? ಹೌದು, ನಾನು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ। आपके गांव में मेला ಬರ್ತಾ है? ನಿಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತಾ? हमारे गांव में मेला ಬರ್ತಾ है, ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। उपरोक्त मेले के चित्र में क्या क्या दिखाई दे रहा है? ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಜಾತ್ರೆಯ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಏನೇನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो उत्तर है, उपरोक्त मेले के चित्र में बच्चे हैं, खिलौने हैं, माताएं हैं, खिलौने के दुकानें हैं, झूला आदि हमें दिखाई दे रहे हैं। ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಕ್ಕಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಟದ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಅಥವಾ ಸಾಮಾನುಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ತಾಯಂದಿರು ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೆಯೇ ಆಟದ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಗಡಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ, ಹಾಗೆಯೇ ಉಯ್ಯಾಲೆ ಅಥವಾ ಜೋಕಾಲಿಯನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। तो चलिए अगला प्रश्न है, लोग मेले में क्या क्या खरीद रहे हैं? ಜನಗಳು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏನೇನನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? लोग मेले में कार, आइसक्रीम, गुब्बारे, गुड़िया आदि खरीद रहे हैं। ಜನಗಳು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡುವಂತಹ ಕಾರನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಐಸ್ ಕ್ರೀಮನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗುಬ್ಬಾರೆ ಅಂದರೆ ಬಲೂನ್ಗಳನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗುಡಿಯಾ ಅಂದರೆ ಗೊಂಬೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो चलिए अगला प्रश्न, गांव में भरे मेले का वर्णन अपने शब्दों में कीजिए। ನಿಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಥವಾ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಜಾತ್ರೆಯನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ನಾನಿಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾತ್ರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಉದಾಹರಣೆಗೆ ನೀವು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾತ್ರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो वर्णन इस प्रकार है कि हमारे गांव में हर साल दुर्गा देवी का मेला लगता है। मेले में दुर्गा देवी का पूजा अर्चन किया जाता है और रास्ते के दोनों ओर दुकानें होते हैं। दुकानों पर खिलौने और मिठाई सजाए जाते हैं और उसके साथ साथ मनोरंजन कार्यक्रम का आयोजन भी किया जाता है। ढेर सारे लोग अन्य गांव से आते हैं। मेले में लोग खिलौने खरीदते हैं और लोगों ने झूले में खेल खेलते हैं और उसके साथ साथ लोगों ने देवी की पूजा अर्चन में भाग लेते हैं। तो इस प्रकार मेले के बारे में आप वर्णन कर सकते हैं। तो बच्चों आप सबसे विनती है कि हमारे YouTube चैनल सुज्ञानवाणी SNTV सुज्ञानवाणी, इसे आप सब ज़रूर सब्सक्राइब करें और इस वीडियो को लाइक करें और
ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕರೆं ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸುಜ್ಞಾನವಾಣಿಯನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಕೂಡ ಮಾಡಿ. आप सभी को धन्यवाद.